जुई थांब. अगं काय करायला निघालीस तू? मानावर ये जरा. तुझ्या पैशाच्या हव्यासापोटी जमीन निकाल निघालीस तू. जुई अगं ही फक्त जमीन नाही आहे, नानांची आठवण आहे. त्यांनी आपल्याला काय शिकवलंय सांग ना, काय शिकवलंय? जमीन ही आपली माय असते आणि तू आपल्या माईलाच निकाल निघालीस वय. अगं वावरातून एक फेरफटका जरी मारला ना तरी असं वाटतं की नाना सोबत आहेत माझा हात धरलाय त्यांनी. नांगरणी करताना त्यांनी मला एक गोष्ट शिकवली. ह्या मातीची ओळख करून दिली नानांनी. ही लाल माती, हिचा तो उबदार स्पर्श, पावसाची सर आली ना की तिचा तो दरवळणारा सुगंध, तो सुगंध माझ्या श्वासात अडकलाय कायमचा. त्याला कसं विसरू मी. घोबरभर चिखला धडपडताना आयुष्यात चावरायला शिकवलंय नानांनी. नाना एक गोष्ट कायम म्हणायचं, आभाळाची माय आणि मातीची छाया. अजून काय हवंय जगायला? सांग ना, अजून काय हवंय जुई आपल्याला जगायला? किती पैसे कमी पडतायत तुला? हा सांग, किती पैसे कमी पडतायत तुझ्या कॉलेजात जायला? तुला ते काय फॅन्सी ड्रेस, कपडे, मोबाईल, मेकअप अगं समजच आहे की तुला? अजून कशाला कशाला पैसे हवेत आपल्याला? सांग जुई. आणि एक गोष्ट कायमची ध्यानात ठेवायची, जमीन कसायची असते, विकायची नसते. आणि राहिला प्रश्न तुझ्या ते काय कॉलेजच्या फीसचा ना, तो मी काय तो बघून घेते. तुझं डोकं ह्याच्यात घालू नको, ऐक माझं. आणि आता मला ह्याच्यावर चर्चा नकोय, बास झालंय सगळं, बास झालं. तुझा आधी निघ तू.